पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गेल्या काही काळापासून महाराष्ट्रावर लक्ष असल्याचं दिसून येत आहे। आता मोदी महाराष्ट्रातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। लोकसभेच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असल्यानं मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे। पाहूयात एक रिपोर्ट। मोदी नाशिकमधून निवडणूक लढवणार? महायुतीला अनुकूल वातावरण नसल्यानं खेळी? महाराष्ट्रात 45+ साठी भाजपचं मोदी कार्ड? 2 आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये होते। रोड शो, काळाराम मंदिरात आरती, भजनात सहभाग, राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभाग असा मोदींचा भरगच्च कार्यक्रम होता। त्यांनी काळाराम मंदिरात स्वच्छताही केली। नंतर नवी मुंबईत अटल सेतूचं उद्घाटन केलं। गेल्या आठवड्यात मोदी सोलापुरात होते। एकंदरीत निवडणुकीच्या तोंडावर मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले। गेल्या 13 महिन्यात मोदी तब्बल 8 वेळा महाराष्ट्रात आले। त्याच पार्श्वभूमीवर मोदी महाराष्ट्रातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे। पंतप्रधान मोदी नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असं बोललं जाते। राज्यात महायुतीला फारसं अनुकूल वातावरण नाही, त्यामुळे विरोधकांना हादरा देण्यासाठी मोदी कार्ड वापरण्याची खेळी भाजप करू शकतो। मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांकडेही त्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते। देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार होऊ लागले। सगळेच पक्ष कसून तयारीला लागले। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। गेल्या महिन्यात असलेल्या सी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभेसाठी उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे। उत्तर प्रदेशातलं वातावरण भाजपसाठी अनुकूल असलं तरी शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात भाजपला फटका बसण्याची शक्यता वेगवेगळ्या सर्व्हेंमधून दिसून आली आहे। त्यामुळेच मोदींनी महाराष्ट्रावर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। गेल्यावेळी भाजप शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या। भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या। यावेळी भाजपनं 45+ नारा दिलाय, पण हा नारा प्रत्यक्षात येईल की नाही याबद्दल वेगवेगळ्या सर्व्हेमुळे महायुतीच्या गोटात धाकधूक आहे। त्यामुळे ऐनवेळी मोदींना महाराष्ट्रातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजप वातावरण निर्मिती करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।